बासरी शिकायची. चला शिकूयात. रामकृष्ण हरी मंडळी, मागच्या भागात आपण बघितलं होतं की 7 स्वर कोणते, पूर्ण शुद्ध स्वर कोणते, त्यानंतर बासरीमधनं आवाज कसा काढायचा आणि सा रे ग म प ध नि हे 7 शुद्ध स्वर काढायचे कसे. जर या अगोदरचे भाग बघितले नसतील तर कृपया सर्वात पहिले ते बघा, कारण की आपण सरळ 3ऱ्या-4थ्या पायरीवर जात नाही. एक एक पायरी करून गेलं की समजण्यास थोडं सोपं जातं. तुमच्यासाठी परत एकदा आपले 7 स्वर कसे निघतात ते काढून दाखवतो. त्याच्या अगोदर एक गोष्ट राहिली होती. जर तुम्ही उजवे असाल, उजव्या हाताने जास्तीत जास्त काम करत असाल किंवा लिहित असाल तर तुमच्यासाठी बासरी धरण्याची पद्धत, इथून आपण बासरीमध्ये फुंकर मारतो आणि हे जे खालचे 6 छिद्र आहेत त्यातनं आपल्याला 7 स्वर काढायचे आहेत. तर तुम्ही जर उजवे असाल तर उजव्या बाजूला बासरी पकडायची. तुमचा हा जो डावा हात आहे तो डावा हात बासरीच्या वरतून येईल आणि जे पहिले 3 छिद्र आहेत त्याच्यावरती तुमच्या डाव्या हाताचे पहिले 3 बोट असतील आणि हा जो अंगठा आहे डाव्या हाताचा तो इथं आधार देणारा असेल. तुमच्या सोयीनं तुम्ही तो ठेवायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा जो उजवा हात आहे, तुमचा उजवा हात बासरीच्या मागणं येईल आणि मग शेवटचे जे 4, 5, 6 छिद्र आहेत त्याच्यावरती उजव्या हाताचे पहिले 3 बोट येतील. ठीक आहे. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला बासरी पकडायची आहे. आणि जर तुम्ही डावे असाल तर तुमचा उजवा हात समोरून येईल, पहिले 3 बोट, आणि त्याच्यानंतर तुमचा जो डावा हात आहे तो बासरीच्या मागणं येईल 3 बोटांवरती आणि मग तुम्ही इथनं बासरी अशी वाजवू शकता. ठीक आहे. आता तुम्हाला परत एकदा आपले 7 स्वर कसे वाजवायचे ते परत सांगतो. की आपण बघितलं होतं की सर्वात पहिले ही जी बासरी आहे ती सी स्केलची बासरी आहे आणि सर्वात पहिले तुम्हाला पहिले 3 छिद्र हे बंद करायचे आहेत. समोरचे जे 3 छिद्र आहेत 4, 5, 6 ते उघडे ठेवायचे आहेत आणि जो पहिला स्वर निघतो त्याला म्हणायचं तुम्ही सा. मग फक्त 2 बोट बंद करून रे. मग फक्त 1 बोट बंद करून ग. नंतर आपल्याला आपला म काढायचा आहे. सर्वात पहिले तीव्र मे काढायचा की सरळ सगळे 6च्या 6 छिद्र आपण खुले ठेवायचे. त्यातून जो स्वर निघेल तो असेल म. मग सगळे 6च्या 6 छिद्र तुम्हाला बंद करायचे. मग जो स्वर निघेल तो असतो तुमचा प. मग पहिले 5 छिद्र बंद करून जो स्वर निघतो तो असेल तुमचा ध. मग पहिले 4 छिद्र बंद करून जो स्वर निघेल तो असेल तुमचा नी. आणि सगळे परत आपण येतोय पहिले 3 बोट बंद असतील. मग जो स्वर निघेल तो असेल तुमच्या समोरच्या सप्तकातला. तुम्ही मध्य सप्तकात ज्यावेळेस वाजवता, ज्यावेळेस समोरचा सा येतो तो येतो तार सप्तकातला. तुम्हाला परत एकदा सा रे ग म प ध नि आणि नी ध प म ग रे सा हे वाजवून दाखवतो. आता आजच्या भागात आपल्याला शिकायचं की कोमल आणि तीव्र स्वर काढायचे कसे. वरती मी परत देतोय की आपले 12 स्वर कोणते. तर आपले कोमल स्वर येतात कोमल रे, कोमल ग, तीव्र म, कोमल ध आणि कोमल नी. आता हे स्वर काढायचे कसे. तर सर्वात पहिले बघा, सा आणि शुद्ध रेच्या मधात येतो कोमल रे. सा आणि प हे 2 स्वर स्थिर आहेत. यांना ना कोमल स्वर येतो ना तीव्र स्वर येतो. मग बघा, सा आणि रेच्या मधात येतो तुमचा कोमल रे.
तो काढायचा कसा? हा आपला सा आहे, याच्या समोरचा रे आहे. मग सा आणि रेच्या मधात काय येईल? तर तुम्हाला ही जी अनामिका आहे ती फक्त अर्धी खोलायची आहे, म्हणजे तुमचा निघेल रे. हे जे बोट आहे हे फक्त तुम्हाला अर्ध खुलं ठेवायचं आहे. ही जी अनामिका माझी दिसते ती फक्त अशी उचलायची आहे, म्हणजे अर्ध छिद्र हे बंद राहील, अर्ध छिद्र हे खुलं राहील. मग सा रे रे. आणि संगीताचा सर्वात मूलभूत नियम लक्षात ठेवा. कानानं चांगल्या पद्धतीने ऐकायला शिका, तुम्हाला हा फरक लगेच लक्षात येईल. आपण बघितलं कोमल रे कसा काढायचा. आता आपण बघूयात कोमल ग कसा काढायचा. तर कोमल ग येतो तो ग आणि म च्या मधात. हा झाला आपला रे. मग ज्यावेळेस आपण रे आणि ग, रे आणि ग च्या मधात आपला येतो कोमल ग. मग तो काढायचा कसा? तर तुमचं ज्यावेळेस आपण हा जो आहे स्वर याला रे म्हणायचं, फक्त मध्यमा ही थोडीशी उचलायची. थोडक्यात अर्ध चित्र बंद राहील, अर्ध हे उघडं राहील. रे रे आणि समोर येतो ग. आता ग नंतर आपला लगेच म येतो. ठीक आहे, आपण सारेगमपदानी वाजवायच्या वेळेस सरळ 6च्या 6 बोट ओपन ठेवले होते, तो मुळात तीव्र म होता. आपला जर आपल्याला म काढायचा आहे तर ग नंतर लगेच म आहे. मधात कुठंही जसं सा रेच्या मधात कोमल रे आहे, रे ग च्या मधात कोमल ग आहे, तसं ग म च्या मधात कोणताही कोमल स्वर नाही, सरळ ग नंतर म येतो. मग तो म काढायचा कसा? तर हा जो ग आहे याला फक्त थोडस उचलायचंय. थोडक्यात अर्ध छिद्र उघड, अर्ध छिद्र बंद. ग म. आणि ज्यावेळेस तीव्र म काढायचा तर म नंतर मे येतो. तर 6च्या 6 बोट खुले. हा तुमचा म, मे. आता म नंतर येतो प. प ला ना विकृत स्वर कोणता आहे, ना कोमल आहे, ना तीव्र आहे. प नंतर येतो आपला शुद्ध ध. पण प आणि ध च्या मधात येतो आपला कोमल ध. मग प आणि ध च्या मधात जर कोमल ध येतोय तर 6च्या 6 बोट दाबून आपण काढतो प. तुम्हाला उजव्या हाताची जी अनामिका आहे ती फक्त थोडीशी उचलायची. थोडक्यात ते छिद्र अर्ध बंद राहील, अर्ध खुलं राहील. प ध. अशा पद्धतीने तुम्ही कोमल धे काढू शकता. आणि आता सगळ्यात शेवटचा कोमल नी. ध आणि शुद्ध नी च्या मधात येतो कोमल ध. तर हा झाला आपला, हा येतो आपला ध. आणि यानंतर तुम्हाला काढायचा आहे नी. तर ही जी मध्यमा आहे तर ती अर्धी उघडी आणि अर्धी बंद. अशा पद्धतीनं तुम्हाला कोमल नी काढायचा आहे. अशा पद्धतीनं तुम्ही सगळे कोमल आणि एक तीव्र स्वर काढू शकतात. आता सगळे मी एक साथ तुम्हाला वाजवून दाखवतो आणि कानानं व्यवस्थित ऐका. अशा पद्धतीनं तुमचे 12च्या 12 स्वर हे बासरीवरती वाजवल्या जातात. आता याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी याचा सराव जवळपास 4 ते 5 वर्ष करतोय, त्याच्यामुळे हे कोमल स्वर सहज पद्धतीने माझ्याकडनं निघतात. हा सर्वात कठीण भाग आहे बासरी शिकण्याचा, की कोमल स्वर काढणे.
तर याचा सरावच करावा लागेल, कारण की ज्यावेळेस मी म्हणतोय की अर्ध छिद्र खुलं ठेवायचं, ज्यावेळेस तुम्ही सुरुवात कराल तुम्हाला ते समजेल की गोष्ट लक्षात ठेवायची. सर्वात पहिले तर सा रे ग म कोणत्या याच्यावर कोणतं, आणि त्याच्यानंतर अर्ध बोट उचलायचं, हे थोडं कठीण जाईल. पण चिंता करण्याचं कारण नाही, हताश होण्याचं कारण नाही. मी वारंवार सांगतोय की एखादी गोष्ट किंवा एखादी कला ही समजून घेणं फार सोपं आहे. 20% त्याचं काम आहे समजून घ्यायचं आहे, बाकी 80% हे काम आहे सरावाचं. आणि माझा उद्देश एवढाच आहे की ते 20% प्रत्येकापर्यंत पोहोचले पाहिजेत. ज्यांना संगीताचा प्रवास सुरू करायचा आहे पण ते 20% कोणी शिकवत नाही, तर ते माझा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा भाग आहे. त्याच्यासाठी ही जी काय मालिका सुरू केलेली आहे किंवा हे जे काय चॅनल उघडं केलेलं आहे, हे फक्त तेवढ्यासाठी आहे. तर हा टॉपिक जर आवडला असेल तर नक्की कॉमेंट, शेअर, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. आणि अजून एक गोष्ट, जी व्यक्ती गरजू आहे, ज्याला हा प्रवास सुरू करायचा आहे, तर त्यांना हा जो व्हिडिओ आहे, हे जे चॅनल आहे ते शेअर करा, म्हणजे त्यांचा संगीताचा प्रवास हा 100% सुरू होईल. बाकी 80% काम तुम्हालाच करायचं आहे, सराव तुमचा तुम्हालाच करायचा आहे. बाकी मी तुमच्या सोबत आहेच जर काही अडचण आली असेल तर. धन्यवाद. आणि हो, बासरीसाठी जर ही बासरी घ्यायची असेल तर लिंक कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.